श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुमचं सगळ्यांचं तुमच्या आवडत्या लाडके चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की गायीच्या अंगाला हात लावल्याने काय होते। आपल्या हिंदू धर्मात गायीला खूपच पवित्र मानले जाते। धार्मिकदृष्ट्या सुद्धा गोमातेला फारच महत्त्व आहे। गाय शांत आणि सौम्य स्वभावाची असते, पण गायीचा दर्जा आईचा दर्जा असतो। आईच्या पोटात 33 कोटी देवी देवतांचा वास असतो अशी देखील मान्यता आहे। हिंदू धर्मात गायीची नित्यनेमाने पूजा केली जाते। आपल्या मोठ्या मोठ्या धर्मग्रंथांमध्ये गायीचे वर्णन व महिमा सांगितला गेलेला आहे। अशा या गायीचे खूप काही शुभ शकुन समजले जातात। चला तर मग पाहूया गायीचे काही शुभ शकुन। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण बरीच नवीन लोक हा व्हिडिओ बघत असतात पण अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही आहेत, म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओज लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून त्याचा लाभ घेता येईल। ज्यावेळी गाय रानातून चरून घरी येतात त्यावेळी त्यांच्या पायामुळे वातावरणात धुळीचे कण पसरतात। ती वेळ म्हणजे गोरज मुहूर्त। या मुहूर्तावर लग्न करणे हा खूप शुभ योग समजला जातो। जर आपण यात्रेला निघालो आहोत आणि रस्त्यात गाय दृष्टीस पडली तर आपली यात्रा यशस्वीपणे पूर्ण होते असे सुद्धा म्हटले जाते। आपली यात्रा आनंदात आणि समाधानात पूर्ण होते। ज्या घरात गाय असते त्या घरातील वास्तुदोष आपोआपच नष्ट होतात। गाय जिथे राहते तिथे वास्तुदोष राहत नाही। कुंडलीत जर शुक्र नीच स्थानी असेल, त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर पडत असेल तर दररोज सायंकाळी सकाळी आपली पहिली चपाती किंवा भाकरी पांढऱ्या गायीला खायला द्यावी। असे केल्याने शुक्र ग्रहाची वाईट दशा चांगल्या स्थितीत बदलण्यास मदत होते। सूर्य, चंद्र, मंगळ किंवा शुक्र यांची युती जर राहूशी असेल तर पितृदोष होतो। अशी मान्यता आहे की सूर्याचा संबंध वडिलांशी व मंगळाचा संबंध रक्ताशी आहे, म्हणून सूर्य जर शनी, राहू आणि केतू बरोबर स्थित असेल तर दृष्टी संबंधी व मंगळाची युती राहून बरोबर असेल तर पितृदोष निर्माण होतो। या दोषामुळे आपले संपूर्ण जीवन खडतर व संघर्षमय बनून जाते। जर तुम्हाला सुद्धा कुंडलीमध्ये असा काही दोष किंवा पितृदोष असेल तर गायीला दररोज किंवा अमावस्येला पोळी, गुळ आणि चारा खायला दिल्यास पितृदोष नष्ट होतो। तुमच्या कुंडलीमध्ये जर सूर्य तूळ राशीत नीचस्थानी असेल तर गायीमध्ये सूर्य केतू नाडी असल्यामुळे गायीची पूजा करावी, यामुळे हा दोष समाप्त होतो। तसेच जर रस्त्याने जात असताना आपल्या समोरून गायी येताना दिसली तर गायीला आपल्या उजव्या बाजूनी जाऊ द्यावे, यामुळे आपले जे काही काम असेल ते नक्कीच पूर्ण होते। जर आपण एखादे वाईट स्वप्न पाहिले, भीती वाटत असेल तर गोमातेचा नावाचा जप करावा, यामुळे वाईट स्वप्न दिसणे बंद होते। गायीच्या तुपाचे सेवन करणे सुद्धा दीर्घायुचे प्रतीक आहे आणि यामुळे आपल्याला दीर्घायुष्य लाभते। गायीच्या अंगामध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो, म्हणून जीवनामध्ये जे काही संकट येत असतात किंवा आपले ग्रह नक्षत्र काही आपल्याला परेशानी जर आपल्या जीवनामध्ये राहत असेल तर गायीला नेहमी गुळ खाऊ घालावा। गुळाची आणि पोळी बनवून किंवा गुळ आणि एक पोळी मिक्स करून सुद्धा आपण गायीला खायला घालू शकतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही अडथळे असतील ते सुद्धा कमी होण्यास लगेच मदत मिळते। जर आपण नियमितपणे रोज आपल्या एखाद्या गायीला पांढरी गाय असू दे, कुठलीही गाय असू दे, तिला रोज आपल्या पोळी आणि जर गुळ खायला दिला तर आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये उन्नती जी आहे ते होतच राहते। आपल्याला नवीन नवीन ज्या आपल्या प्रॉब्लेम्स आहेत त्याचे सोल्युशन लवकरात लवकर मिळतात आणि आपल्याला सगळ्या बाजूनी चहूबाजूनी लाभ होताना सुद्धा दिसतात। त्यासोबतच आपण जर रोज गायीला गुळ आणि पोळी खायला दिली तर आपल्याला चारी धामची यात्रा केल्याचे पुण्य सुद्धा प्राप्त होते आणि सोबतच आपल्या मुलांना त्यांची बुद्धिमत्ता सुद्धा वाढते। आणि जर आपण प्रेग्नंट असताना गायीला गुळ आणि चारा किंवा गुळ आणि पोळी जर खायला दिली तर आपली जी होणारी संतान आहे ती सुद्धा अतिशय बुद्धिमान तयार होते असं सुद्धा म्हणतात। सोबतच आपण भरपूर जर गायीला रोज गुळ आणि पोळी खायला दिली तर आपले भरपूर दिवसापासूनचे अटकलेली कामे असतात
किंवा आपलेले कामं जे आहे जे पूर्ण होत नाही, वारंवार संकट येत असतात, ते सुद्धा काम आपण नियमित रूपाने जर गाईला पोळी खायला दिली, गुळ पोळी, तर ते कामं लगेच होताना दिसतात। हे होते गाईचे सोपे सोपे उपाय, जे छोटे छोटे उपाय आहे, जर ते तुम्ही दररोज केले तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी जे आहेत त्या आपल्या दूर होताना दिसतील। ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर जरूर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।